मुख्यमंत्री विजय पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडले. कदाचित आतापर्यंत आपण असा मुख्यमंत्री पाहिला नसेल जो केंद्र सरकारला भिडतोय, जो पंतप्रधानांना भिडतोय. मुख्यमंत्री होऊन अजून महिनाही झाला नाही, तेच मुख्यमंत्री विजय डायरेक्ट केंद्र सरकारला भिडतायत. नेमकं असं काय घडलंय? आत्ताच मुख्यमंत्री झालेले विजय जोसेफ हे केंद्र सरकार आणि मोदींना का भिडतायत? चला आपण या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घेऊया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमधील प्रत्येक मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे प्रत्येक मुद्दा लक्ष देऊन ऐका. तमिळनाडूचे आत्ताच झालेले मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी पंतप्रधान मोदींना 3 पत्र लिहिलेत आणि या पत्रामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आता पहिल्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलं, दुसऱ्या पत्रामध्ये काय लिहिलं, तिसऱ्या पत्रामध्ये काय लिहिलं, हे सगळं आपण पाहणार आहेत आणि त्यावरती केंद्र सरकारने कोणती ॲक्शन घेतली का नाही हे देखील आपण पाहणार आहोत. विजय यांनी यावेळेस जो मुद्दा मांडला तो शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचा, खतांचा आणि खरीप हंगामाचा. विजय यांनी केंद्र सरकारला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, जर तमिळनाडूला वेळेवरती खतं मिळाली नाहीत तर राज्यामधील अन्न सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पण सध्या सोशल मीडियावरती एक वेगळीच चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी हे इटलीच्या दौऱ्यावरती आहेत. तिथे आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी आणि तेथील पंतप्रधान मेलोनी यांची एक रील व्हायरल झाली. त्यामध्ये दिसतंय आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी हे मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देत आहेत. पण दुसरीकडे देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना उपदेश देणारे पंतप्रधान मोदी स्वतः देशांच्या दौऱ्यावरती निघालेत आणि इकडे मुख्यमंत्री विजय यांनी त्याच दरम्यान पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. विजय यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलंय, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तमिळनाडूमध्ये गंभीर प्रमाणामध्ये खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरीप हंगामा सुरू होण्याअगोदरच शेतकरी अडचणीत आलेत. युरिया, DAP यासारखी खतं मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेत. अनेक भागामध्ये पुरवठा होत नसल्याने खरीप पेरणी धोक्यात आली. विजय यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे, तमिळनाडूमध्ये लगेचच आवश्यक असलेल्या खतांचा कोठा उपलब्ध करून द्या. एवढंच नाही तर त्यांनी पत्रामध्ये आकडेवारीनुसार मागणी मांडली. तमिळनाडूमधील खरीप हंगामासाठी 3 लाख मेट्रिक टन खतांच्या पुरवठ्याची गरज आहे. मुख्यमंत्री विजय यांनी फक्त विनंतीच केली नाही तर स्पष्ट इशाराही दिलाय. जर केंद्र सरकारने वेळेवरती पुरवठा केला नाही तर अन्नधान्यांवरती मोठा परिणाम होईल आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल. एवढंच नाही तर विजय यांनी आणखीन काही गोष्टी पंतप्रधान मोदी यांना सांगितल्यात. विजय यांनी पत्रामध्ये आणखीन एक बाब अधोरेखित केली. तमिळनाडू हा औद्योगिक आणि विकसित राज्य मानला जातो. राज्यामधील जवळपास 40% लोकसंख्या आजही शेती आणि कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. त्यापैकी 92% हे लहान आणि मध्यम शेतकरी आहे. अनेक लोकांकडे 2 हेक्टरीपेक्षा कमी शेती आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा हा फक्त आर्थिक प्रश्न नाहीये, तर लाखो कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न आहे. विजय यांनी असं नमूद केलंय. विजय यांनी फक्त त्यांच्या राज्यासाठीच मोदींना पत्र लिहिलं नाही, तर देशामध्ये चाललेल्या काही घटनेबद्दल देखील त्यांनी लिहिलंय. मुख्यमंत्री विजय यांनी या अगोदर एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र होतं नीट परीक्षेच्या संदर्भात. नीटचे पेपर लीक झाले. त्यानंतर विजय यांनी मोदी सरकारवरती जोरदार टीका केली. मुख्यमंत्री विजय स्पष्टपणे म्हणाले, नीट परीक्षा ही सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी राहिली नाही, फक्त श्रीमंत विद्यार्थ्यांसाठीच झाली आहे. 2024 मध्ये देखील नीटचे पेपर फुटले होते आणि आता 2026 मध्ये देखील नीटचे पेपर फुटले. केंद्र सरकार झोपलं काय? केंद्र सरकारच्या अध्यक्षतेखाली या परीक्षा घेतल्या जातात. जर तुम्हाला परीक्षा घेता येत नसतील, पेपर फुटत असतील तर या परीक्षा रद्द करून टाका. विद्यार्थ्यांना 12वी मध्ये जे मार्क पडतील त्या मार्कांवरती त्यांना पुढील ॲडमिशन द्या, असं विजय यांनी स्पष्ट शब्दामध्ये मोदी यांना सांगितलंय. मुख्यमंत्री होऊन त्यांना महिनाही झाला नाही, तेच महिनाभराच्या आतमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना 4 पत्र लिहिलेत. आता दुसऱ्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिले ते पाहू. दुसऱ्या पत्रामध्ये त्यांनी पेट्रोल डिझेलचा मुद्दा मांडलाय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि CNG यांच्या दरामध्ये 3 ते 2 रुपयांनी वाढ केली. पण विजय यांनी स्पष्ट शब्दात केंद्र सरकारला सांगितलं, तुम्ही जे पेट्रोल, डिझेल, CNG वरती दर वाढवलेत ते मागे घ्या. सर्वसामान्य जनतेला हे परवडणार नाही. केंद्र सरकार हे जाणून बुजून स्वतःचे खिसे भरण्यासाठी दर वाढवत आहे. ज्यावेळेस कच्च्या तेलाच्या किमती होत्या त्यावेळेस पेट्रोल डिझेल स्वस्त झालं नाही, मग आता कच्च्या तेलाच्या किमती महाग झाल्या असं कारण सांगून तुम्ही पेट्रोल डिझेल वाढवतायत. पुढे मुख्यमंत्री विजय यांनी तिसरं पत्र लिहिलं. त्या तिसऱ्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलंय, 22 तारखेला विजय हे दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहे. त्यावेळेस पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहे. याशिवाय कृषी मंत्री यांच्याबरोबरही चर्चा करणार आहे.
पण सध्या आपल्या भारताचे पंतप्रधान हे वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावरती आहेत. विजय पत्रामध्ये असं म्हटलेत, स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान लोकांना सांगतायत परदेशात फिरायला जाऊ नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका, आणि स्वतः मात्र वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावरती जात आहेत, तिथे लोकांना चॉकलेट वाटतायत. जर भारताची परिस्थिती एवढी गंभीर आहे तर मोदी एवढे बिनधास्तपणे कसं काय वागू शकतात? चॉकलेट वाटण्यासारखं, आनंद व्यक्त करण्यासारखं असं नेमकं झालंय तरी काय? भारताला काय खजाना सापडला का? पुढे मुख्यमंत्री विजय असंही म्हणाले, देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशाचे दौरे करावे लागतील, पण देशावरती काय परिस्थिती आलेली आहे त्या गोष्टीचं भान ठेवून मोदींनी दौरे करायला हवे, कारण की यावेळेस परिस्थिती अतिशय गंभीर मानली जात आहे. हवामान विभागाने यंदाचा मान्सून काही भागामध्ये कमजोर राहू शकतं असं देखील सांगितलंय. दुसरीकडे हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, तापमान या सर्व गोष्टीचा परिणाम शेतकऱ्यांवरती होत आहे. त्यातल्या त्यात तमिळनाडू आणि केरळमध्ये सर्वात पहिला मान्सून दाखल होतो, त्यामुळे खरीप हंगामाची तयारी वेळेवरती करणं गरजेचं आहे. जर केंद्र सरकारने वेळेवरती खतांचा पुरवठा केला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार. पण या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते, आपले पंतप्रधान मोदी स्वतः म्हणतायत इतकी गंभीर परिस्थिती आहे, खरंच ते दौऱ्यावरती का गेले असतील आणि तिकडे जाऊन तिकडच्या पंतप्रधानांना चॉकलेट का वाटतायत? म्हणजे मुख्यमंत्री विजय यांनी मोदी सरकारला जे काही 3 पत्र लिहिलेत त्या पत्रामधून एक संदेश स्पष्ट होतोय, खरंच मोदी सरकारला लोकांची आणि जनतेची काळजी आहे का? शेतकऱ्यांची काळजी आहे का? की फक्त स्वतःचे खिसे भरवण्यासाठी काही कारण सांगताय, काही थापा मारतायत? कदाचित पूर्ण भारतभरामध्ये जनतेने असा मुख्यमंत्री पाहिला नसावा जो महिना झाला नाही तेच मोदी सरकारला भिडायला लागलाय, म्हणजे मोदी सरकारला जाब विचारायला लागलाय. तसे पाहिले तर विजय यांनी जे मुद्दे मांडलेत तेच मुद्दे राहुल गांधी यांनी देखील 2 दिवसा अगोदर मांडलेत. त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितलंय, देशावरती संकट येईल तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान दुसऱ्या देशात निघून जातील, आणि झालंही तसंच. शेतकऱ्यांवरती एवढं मोठं संकट येणार आहे ज्याचा कोणी विचार करू शकत नाही, कारण की अमेरिका आणि भारतची मोठी डील झाली. अमेरिकेमधील शेतकऱ्यांसाठी भारताचा बाजार खुला करण्यात आलाय, म्हणजे इथून पुढे भारतातील शेतकऱ्यांना महत्त्व राहणार नाही. जर आपल्याकडे माल कमी पडला तर अमेरिकेमधून येणार. राहुल गांधींनी सांगितलं, मोदी यांनी ही डील फक्त अदानीला वाचवण्यासाठी केली आहे, एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी केली आहे. जर अमेरिकेबरोबर डील नसती केली तर अदानीवरती खटला चालू झाला असता, एप्स्टीन फाईल बाहेर आल्या असत्या, आणि मोदी यांच्या याच डीलमुळे भारतावरती आता मोठं संकट आलंय. आणि मुख्यमंत्री विजय यांनी देखील राहुल गांधी यांच्या या बोलण्याचं कौतुक केलंय आणि त्यांना पाठिंबा देखील दिलाय. विजय म्हणतात, राहुल गांधी जे काय बोलतात त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, कारण की मी त्यांना कधी वायफळ बोलताना पाहिलं नाही. जे काय आहे ते मुद्द्यावरती बोलतात आणि तेच मुद्दे माझे केंद्र सरकारला आहे. विजय यांनी आपल्या पत्रामध्ये तमिळनाडूतील जे मुद्दे ते मांडलेत, पण ते मुद्दे आणि राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे हे जवळपास एकाच सारखे वाटत आहेत. पण मुख्यमंत्री विजय हे आपल्या राज्यासाठी लढतायत, तर दुसरीकडे राहुल गांधी हे देशासाठी बोलतायत. आता मुख्यमंत्री विजय यांनी जे काही मुद्दे मांडलेत यावरती आपल्याला काय वाटते, कमेंट करून नक्की सांगा.